Okay, tell me, are the voice and screen clear? All okay? Please tell me, are the voice and screen clear? All okay? Yes? Fine. So a very good morning to all of you. Good morning, everyone. Good morning. Yes, good morning to all of you. Good morning, good morning. Good morning. Yes, good morning to all of you. Let everyone join. Within a minute, we will start. Fine. So tell me, have you completed the revision of first 3 chapters and the homework of 4th chapter? First of all, tell me revision of first 3 chapters. Complete? पहिल्या 3 चॅप्टरची रिव्हिजन झाली का? फर्स्ट 3 चॅप्टर्स. युनिट डायमेन्शन, मेजरमेंट एंड बेसिक मैथमेटिक्स पहला चैप्टर. सेकंड चैप्टर स्केलर वेक्टर कॅल्क्युलस. थर्ड चैप्टर मोशन इन 1 डायमेन्शन, मोशन इन 1D. इथपर्यंतची रिव्हिजन झाली का एव्हरीवन? टेल मी. ऑलमोस्ट. बर, कंप्लीट करायचे रिव्हिजन. टेस्ट वेन्सडे आहे ना? ऑन वेन्सडे वी हैव द टेस्ट, राइट? Yes. And what about the homework of 4th chapter? Module homework plus extra homework. 4th chapter homework, motion in 2D. Is that over? Motion in 2D म्हणजे रिलेटिव्ह मोशन आणि प्रोजेक्टाइल मोशन. झाला का तसा होमवर्क? केलेत का त्याचे क्वेश्चन्स? एव्हरीवन टेल मी. संडे पण होता काल, वेळ होता. ज्यांनी अजून होमवर्क ऑफलाईन येणाऱ्यांविषयी सांगतो, ज्यांनी अजून होमवर्क चेक केला नाहीये त्यांनी चेक करून घ्या. ऑनलाईन पीपल फॉर टाइम बिंग ग्रुप वरती होमवर्क सेंड करा, पण नंतर तुम्ही जेव्हा ऑफलाईन याल तेव्हा ऑफलाईन मध्ये चेक करून घ्या. ओव्हरऑल 4 चॅप्टरचे होमवर्क आहेत, मॉड्यूल प्लस एक्स्ट्रा. जेवढे कंप्लीट झाले तेवढे चेक करा, जे कंप्लीट व्हायचे राहिले ते कंप्लीट करा. डेली 2 hours यू हॅव टू स्टडी फॉर फिजिक्स. रोज 2 तास तुम्हाला फिजिक्सचा अभ्यास करावा लागेल. रेग्युलर चॅप्टरचा अभ्यास तर करायचाच आहे, प्लस डेली हाफ एन आवर और इफ रिक्वायर्ड 1 hour रिव्हिजन साठी यूज करावा लागेल. तुम्ही आतापासूनच कंटिन्युअस रिव्हिजन मध्ये असलं पाहिजे, कंटिन्युअस रिव्हिजन मध्ये असलंच पाहिजे. ओके, कधीही सगळ्या चॅप्टरची टेस्ट घेतली तरी ती तुम्हाला देता आली पाहिजे. आता पहिल्या 3 चॅप्टरची टेस्ट होईल, बरोबर? तसे जसे चॅप्टर्स आपले कव्हर होत जातील तशी त्या चॅप्टरची टेस्ट ठेवली जाणार. ओके, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कायम रिव्हिजन मध्ये राहा, मी सारखं सारखं सांगतोय. सो सिरियसली आतापासून मुलांनो अभ्यास करा. जे चॅप्टर्स आधी शिकवलेले आहेत त्याची कंटिन्युअसली रिव्हिजन रोज अर्धा तास त्यासाठी दिला गेला पाहिजे. समजतंय का मी काय सांगतोय? टेल मी येस और नो. आर यू गेटिंग इट? रोजचा होमवर्क झाल्यानंतर रोज बाळांनो तुम्हाला रिव्हिजन करावी लागणार आहे. रोज लिस्ट ऑफ फॉर्म्युले अपडेट करायची आहे, रोज रिव्हिजन करायची आहे आणि रोजचा होमवर्क पण करायचा आहे. टेस्ट इज ऑफलाइन और ऑनलाइन. इट विल बी ऑन दी ऍप. टेस्ट विल बी ऑन दी ऍप. ओके, of course that will be decided one day before the test. Exact update बाळ 1 day before the test तुम्हाला मिळेल.
पेन पेपर टेस्ट असेल की नाही ते तुम्हाला एक्झॅक्ट 1 day बिफोर द टेस्ट विल बी इन्फॉर्म टू यू. ओके फाइन. चलो, so now we know how to draw the free body diagram, that is the forces acting on the body we are able to draw, and we are also able to find out the acceleration of the body as well as the contact forces between the bodies in contact. If there are more than one body, if there are more than one body, then we know how to find out the contact forces between them, how to draw the free body diagram for that. Okay, so now next point, write down along with me. Motion of connected bodies. Write down motion of connected bodies. Motion of connected bodies. Motion of connected bodies. Motion of connected bodies. Initially we have seen the motion of bodies in contact. ज्या बॉडीज ऑलरेडी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत अशा बॉडीची मोशन आपण बघितली. आता बॉडीज ज्या असणार आहेत त्या कनेक्टेड असणार आहेत, कनेक्टेड बाय द रोप और द स्ट्रिंग. ओके, इन दॅट राइट डाउन केस नंबर 1. In that write down case number 1. In the case number 1 we will be having one block like this. You also draw along with me now, and one block like this. Okay, let us call this block as A, let us call this block as B. Let us say that the mass of this block is M1. Let us say that the mass of this block is M2. Let us say that these two blocks are connected by the rope or the string, inextensible string. This string cannot be elongated. ही string जी आहे बाळांनो ती ताणली जाणार नाही. This is inextensible string. This is inextensible string. Inextensible string. This string cannot be elongated. Okay, fine. And let us apply the force F on the body A. Let us pull the body A, so automatically body B also be pulled. Okay, now we have to find out what is the tension in the rope and acceleration of each block. Find tension in the rope, find tension in the rope and the acceleration of each block, and the acceleration of each block. Acceleration of each block. Okay, now if I draw the tension at this point, you people tell me, tension at this point, tension in the rope, in which direction I shall draw? What is the tension in this string which is acting on the block M2, rightward or leftward? या स्ट्रिंग मध्ये जे काय टेन्शन असेल ते टेन्शन बाळ M2 ला काय म्हणेल, राईट म्हणेल की लेफ्ट म्हणेल? Yes, so any doubt? You have raised the hand. No doubt? Okay, let me. Fine. बोला बाळांनो, या स्ट्रिंग मध्ये जे काय टेन्शन असेल, what should be the direction of the tension in this string? M2 ला ते टेन्शन काय म्हणेल, राईट म्हणेल की लेफ्ट म्हणेल? एव्हरीवन M2 साठी विचार करा, M1 साठी नाही बाळ, M2 साठी विचार करा. थिंक फॉर M2. इट विल बी राईटवर्ड और लेफ्टवर्ड? टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम रेफरन्स पॉइंट. काय शिकवलंय? टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम रेफरन्स पॉइंट. काय स्टेटमेंट लक्षात ठेवायचंय? टेन्शनची डायरेक्शन बाळांनो लक्षात ठेवण्यासाठी टेन्शन ऑलवेज आपल्यापासून अवे पाहिजे. वी शुड बी टेन्शन फ्री, राईट? आपण सगळे टेन्शन फ्री पाहिजे ना. सो काय स्टेटमेंट लक्षात ठेवायचंय? काय स्टेटमेंट लक्षात ठेवायला सांगितलंय? टू फाइंड और टू डिसाइड द डायरेक्शन ऑफ टेन्शन, टू डिसाइड द डायरेक्शन ऑफ टेन्शन, टू डिसाइड द डायरेक्शन ऑफ टेन्शन. कुठलं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं? रिमेंबर द स्टेटमेंट, रिमेंबर द सेंटेन्स और द स्टेटमेंट. काय स्टेटमेंट आहे? टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम रेफरन्स पॉइंट.
tension is always away from reference point. Away from reference point. Tension is always away from reference point, sir. So हा M2 आपला reference point झाला किंवा reference body झाली. This M2 is our reference point or reference body. So the tension will be away from it. So the tension in the string will say rightward to M2. M2 ला ते काय म्हणेल, rightward म्हणेल. ओके, बर. आता बाळांनो स्ट्रिंगचा सेगमेंट सेम आहे. स्ट्रिंगचा सेगमेंट जर सेम असेल तर स्ट्रिंग मधलं टेन्शन पण सेम असेल. इफ द सेगमेंट ऑफ द स्ट्रिंग इज सेम, इफ द सेगमेंट ऑफ द स्ट्रिंग इज सेम देन द टेन्शन इज सेम. सेगमेंट बदलला टेन्शन बदलेल. T1 T2 म्हणावं लागेल. आता मला सांगा याच स्ट्रिंग मधलं टेन्शन बाळांनो M1 ला काय म्हणेल, राईट म्हणेल की लेफ्ट म्हणेल? याच स्ट्रिंग मधलं टेन्शन बाळांनो M1 ला राईट म्हणेल की लेफ्ट म्हणेल? This tension will say right or left to M1. करेक्ट, ऑल ऑफ यू आर गिविंग दी करेक्ट आन्सर. करेक्ट आहे बाळांनो. जिहाना परत एकदा विचार कर बाळ, हे टेन्शन या M1 ला पुढे ढकलेल का, राईट म्हणेल का? टेन्शन ऑन दी M1 will it be rightward, पुढे ढकलेल? Will it push this M1 in the rightward direction? No. Tension is always away from reference point. So this M1 is the reference point. So the same tension in the string, same tension T च असेल बाळा. टेन्शन टीच असेल. टेन्शन दोन्ही बाजूला ऍक्ट होऊ शकतं. स्ट्रिंग मधलं टेन्शन राईटवर्ड पण घेता येतं, लेफ्टवर्ड पण घेता येतं. पण नक्की कुठलं घ्यायचं? कुठला ऑब्जेक्ट तुम्ही विचार करताय? विच ऑब्जेक्ट यू आर थिंकिंग? वी आर थिंकिंग फॉर द ऑब्जेक्ट M2. So it will act rightward. And if we are thinking for the object M1, if we are thinking for the object M1, then we will take it in the leftward direction. Tension is always away from the reference point. आता बाळांनो आपल्याला या रोप मधलं टेन्शन काढायचं आहे. T1 T2 म्हणायची गरज नाही, बिकॉज सेगमेंट इज सेम, सो टेन्शन इज सेम. इफ द सेगमेंट स्ट्रिंग सेगमेंट इज डिफरंट, if the string segment is different, tension will be different. Okay, I will tell those cases in which the tension will be different. Here the tension will be same. इथं पण स्ट्रिंगचा सेगमेंट सेम आहे. T1 T2 म्हणायची गरज नाही. नो नीड टू से T1 T2, just say T and T. Okay, now I have to draw the free body diagram, but before that you people tell me, under the application of this external force, see, if you think for the whole system, if you think for the whole system, these two tensions are internal forces, internal action reaction forces, if you think for the entire system. Okay, so बाळांनो आता मी पहिल्यांदा acceleration of the system तयार करतो किंवा find out करतो. So for that I will draw FBD of system, and when I draw the free body diagram of the system, what shall be the weight of the system, sorry, mass of the system? किती मास ड्रॉ करू बाळांनो मी इथे सांगा? M1 plus M2. Am I right? M1 plus M2. Is there any need to draw the internal forces? Is there any need to draw the internal forces? Just tell me yes or no. जेव्हा सिस्टीमचा विचार करतोय तेव्हा सिस्टीमच्या आतले ऍक्शन रिएक्शन फोर्सेस ड्रॉ करायची गरज असते का? Contact forces or the action reaction forces, is there any need? No. Correct. So we will draw only the external force acting on the system. Systemचा external force. Okay, and under the application of this force F, system will accelerate rightward or leftward? The system will accelerate rightward. बरोबर ना? Small a एवढे acceleration घेऊ. Can you tell me orally that can I write this directly? Acceleration is equal to F upon M1 plus M2, or you want me to write net force equal to mass into acceleration? Net rightward force equal to mass into acceleration. Total mass into acceleration. This is the net rightward force is equal to all rightward minus all leftward. Leftward काय नहीं है. Therefore acceleration is equal to, let me create some space. Under the application of this force, system will accelerate rightward. Therefore the acceleration is F upon M1 plus M2. This you could have derived orally. हे बाळांनो तुम्हाला ओरली करता आलं असते की नाही? FBD तरी ड्रॉ करायची गरज होती का? फ्रिक्शन वगैरे तर काय नाहीच आहे. फ्रिक्शन तर अजून आपण कन्सिडर केलेलंच नाहीये.
इज दिस क्लिअर अप टू दिस CW? सिस्टीमचं ऍक्सेलरेशन निघालं. वी हॅव नाउ फाउंड आउट दी ऍक्सेलरेशन ऑफ द सिस्टीम. CW कळलं का बघा? हे सगळं तुम्हाला स्वतःला न बघता करता यायला पाहिजे. इथपर्यंत त्या लेवलला तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. त्यासाठी व्यवस्थित लक्ष द्या. लेक्चरला मनापासून बसा. लक्ष इकडे तिकडे नको. कम्प्लीट लक्ष लेक्चर मध्ये. गोष्टी फार सिंपल आहेत. फार काही अवघड नसतं. थोडंसं लक्ष दिलं इझिली लक्षात येतं तुम्हाला किती सिंपल आहे. दिस यू कॅन डू ओरली एज वेल. दिसतं इथं सरळ सरळ सिस्टीम वरचा नेट एक्सटर्नल फोर्स Fi. आता बाळांनो आपल्याला टेन्शन पाहिजे आहे. काय येतंय तुमच्या मनात? मी M1 ची FBD ड्रॉ करून टेन्शन डिराईव्ह करू की M2 ची FBD ड्रॉ करून टेन्शन डिराईव्ह करू? व्हॉट डू यू थिंक? काय करूयात आपण? तुम्ही सांगाल तसं करूया. दोन्हीना आन्सर सेम येणार आहे हे पण मला माहिती. पण तुमचा थॉट काय आहे? व्हॉट शॅल वी डू? M1 ची FBD ड्रॉ करून टेन्शन काढावं आपण की M2 ची FBD ड्रॉ करून टेन्शन काढावं? 1 की 2? What should be the optimum way or optimal way? The optimal way will be draw the FBD of M2. कारण इथं बाळांनो दोन फोर्सेसचा विचार करावा लागणार. इथं दोन फोर्सेसचा विचार करावा लागणार. दोन्ही न केलं तरी चालेल. M1 न केलं तरी चालेल, M2 न केलं तरी चालेल. बट I would have selected the M2 body. मग M2 वरचा एक्सटर्नल फोर्स कोण कोण आहे? M2 च्या आत काही इंटरनल फोर्सेस नाहीये. देर आर नो इंटरनल फोर्सेस इनसाइड M2. So there is only external force which is tension. आपण अपवर्ड डाऊनवर्ड फोर्सेस बघत नाही आहोत बाळांनो, कारण मोशन फक्त हॉरिझॉन्टल आहे. व्हर्टिकल मोशन नाही आहे. त्यामुळे व्हर्टिकल फोर्सेस ऑलरेडी बॅलन्स्ड आहेत आणि ते आपण लिहितच नाहीयेत. नॉर्मल रिएक्शन आणि वेट यांनी एकमेकांना बॅलन्स केलेला आहे. व्हर्टिकलचा आपण बाळांनो विचार करत नाहीये. मग राहिला प्रश्न हॉरिझॉन्टलचा. हॉरिझॉन्टल मध्ये M2 वरती एकच एक्सटर्नल फोर्स आहे. ओके, आता याच्या पुढे मी बाळांनो असं लिहू का? आपलं ऍक्सेलरेशन तर आलंय. नाव लेट अस राईट. Now, acceleration of the system is equal to acceleration of the first body is equal to acceleration of the second body is equal to small a. पहिल्या बॉडीचं दुसऱ्या बॉडीचं ऍक्सेलरेशन तर सेमच आहे. आता बाळांनो आपल्याला टेन्शन काढायचं आहे. मग टेन्शन मला इथं सरळ सरळ दिसतंय ना. व्हॉट इज द नेट फोर्स ऑन M2? दॅट इज टेन्शन. दॅट विल बी इक्वल टू M2 इंटू स्मॉल a. हे ओरली समजते का सांगा तुम्हाला? M2 will accelerate with an acceleration equal to small a. Net force आहे त्याच्यावरती T. So net rightward force equal to mass into acceleration. So can I write M2 into small a is equal to tension? Will I be able to derive the tension orally? बोला yes no. हे टेन्शन बाळांनो ओरली सांगता येते की नाही? M2 into small a. समजतंय का तुम्हाला? Instead of drawing the FBD, you can write this tension orally. FBD तर ड्रॉ करून येणार आहे सगळ्यांना, नो डाऊट, आपण ते करूच. बट यू शुड बी एबल टू इमॅजिन आफ्टर द फ्री बॉडी डायग्राम ऑफ दिस M2, this tension will be the net force on this M2. So that will be equal to mass into acceleration, M2 into small a. Orally you can derive that. Now let us draw FBD of M2. M2 ची FBD ड्रॉ करूया बाळांनो. करा, लिहा इथं M2. त्या M2 वरती एकच एक्सटर्नल फोर्स आता आपण विचार करणार आहोत, दॅट इज टेन्शन. अँड अंडर द ऍप्लिकेशन ऑफ दिस टेन्शन फोर्स सिस्टीम राईटवर्ड ऍक्सेलरेट होतीये. द सिस्टीम इज ऍक्सेलरेटिंग राईटवर्ड. सो M2 will accelerate rightward, M1 will also accelerate rightward. So there we will write the M2 is accelerating rightward. No need to say acceleration as A2. So therefore net rightward force M2 into A is equal to all rightward minus all leftward. Therefore tension is equal to M2 into A. आणि बाळांनो ऍक्सेलरेशन ऑलरेडी डिराईव्ह झालंय. नेट फोर्स अपॉन टोटल मास. नेट फोर्स ऑन द सिस्टीम अपॉन फोर्स ऑन द सिस्टीम अपॉन मास ऑफ द सिस्टीम. That is going to be the acceleration. You can do this orally as well. Okay. और alternate way काय होता? Alternate way होता FBD of M1. But I would select FBD of M2. अल्टरनेट मेथडनी जाऊया. बघा बाळांनो सेम आन्सर येते की नाही? अल्टरनेट मेथड. गेट युअर सेल्फ कन्व्हिन्स्ड. मी जर M1 ची बाळांनो FBD ड्रॉ केली, हा फोर्स M1 वरती ऍक्ट झाला होता बघा.
M1 वरती कोण कोण ऍक्ट होतं? M1 वरती ऍक्ट होणारे डायरेक्ट फोर्सेस कुठले कुठले आहेत ते M1 च्या FBD मध्ये यायला पाहिजेत. M1 चं वेट आणि नॉर्मल रिएक्शन बाळांनो ड्रॉ करू नका, व्हर्टिकल डायरेक्शन मधले फोर्सेस ड्रॉ करायची गरज नाही. M1 चं वेट आणि M1 वरती येणारी नॉर्मल रिएक्शन, दोज टू फोर्सेस आर बॅलन्सिंग इच अदर. पहिला प्रश्न F आणि T चा. सो F राइटवर्ड, T लेफ्टवर्ड and ultimately the system is accelerating rightward. Ultimately ही सिस्टीम बाळांनो rightward accelerate होतीये. If the system is accelerating rightward, M1 सुद्धा बाळांनो rightward accelerate झाला पाहिजे. सो बाळांनो F राईट ला, टेन्शन लेफ्ट ला, and under the application of these two forces असा एक डॉटेड सर्कल ड्रॉ करा. काय झालं? The system accelerates rightward. No need to say acceleration as A1. जे सिस्टीमचं acceleration आहे तेच M1 चं आहे, तेच M2 चं आहे. हा, FBD चं इक्वेशन सांगा. What will be the equation for FBD? पटकन सांगता आलं पाहिजे. नेट फोर्स इज नेट राइटवर्ड फोर्स येणार आहे. नेट राइटवर्ड फोर्स M1 into A is equal to all rightward minus all leftward. All rightward minus all leftward. Net rightward force M into A. Acceleration rightward है, so net force rightward है ना, M1 into A. All rightward minus all leftward. But sir, we want the tension value. So tension बाळांनो लेफ्ट साइडला घ्या. M1 A राइट साइडला पाठवा. आन्सर सेम यायलाच पाहिजे, हे आन्सर यायलाच पाहिजे. येते की नाही बघूया. F minus what is M1? M1 as it is. What is acceleration? Acceleration is what? हे acceleration आहे ना, F upon M1 plus M2. Acceleration ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. Force on the system divided by mass of the system. Now this F and F common. Inside bracket 1 minus this M1 upon M1 plus M2. M1 upon M1 plus M2. What will be the answer? This M1 plus M2 here. This minus into M1 minus M1 whole divided by M1 plus M2. बघा बाळांनो, M1 ला M1 कॅन्सल झाला. आलं की नाही फायनल आन्सर? चेक करा, सेम आलं का? जस्ट गिव मी 1 सेकंड. थोडीशी स्पेस क्रिएट करून घेतो. M2 अपॉन M1 प्लस M2 इंटू F असं आन्सर यायला लागलंय आपलं. या लागली की नाही? इथे लिहूया का पुढचं? Therefore this tension T is equal to काय आलं बघा? This F as it is, this M2 upon M1 plus M2. आलं की नाही? बघा ना, M2 अपॉन M1 प्लस M2 आणि हा F थोडस रिअरेंज करा. M2 पहिल्यांदा लिहा आणि त्यानंतर F अपॉन M1 प्लस M2 लिहा. बोला यस नो? CW alternate method, you will get the same answer. M2 ची FBD ड्रॉ करून पटकन आलं असतं, ओरली पण करता आलं असतं. M1 ची FBD काढली तर थोडस कॅल्क्युलेशन करावं लागेल, रिअरेंजमेंट करावे लागतील. गॉट इट? मोशन ऑफ कनेक्टेड बॉडीज, टू बॉडी वाली सिस्टीम समजली. हाऊ टू फाइंड आउट एक्सेलरेशन अँड टेन्शन. हे बाळांनो तुम्हाला ओरली करता यायला पाहिजे. सिस्टीमचं ऍक्सेलरेशन तर ओरली काढता येते, नेट फोर्स अपॉन मास ऑफ द सिस्टीम. एकदा ऍक्सेलरेशन कळालं की सेपरेट FBD पण ड्रॉ करत बसायची गरज नाही. मी तर म्हणतोय सेपरेट FBD पण ड्रॉ करू नका, इथंच सगळे फोर्सेस ड्रॉ करा ना, ह्या डायग्राम मध्येच ड्रॉ करा. M1 चे फोर्सेस दिसत आहेत, टेन्शन आणि F. M2 चा फोर्स दिसतोय, टेन्शन. M1 च्या FBD चे फोर्सेस दिसत आहेत, टेन्शन एकटाच आहे. M2 च्या FBD चा फोर्स दिसतोय, टेन्शन. M1 च्या FBD चा फोर्स दिसतोय, टेन्शन आणि F. सो सगळं इथंच काम होऊन जात आहे. ओके, सो ते इक्वेशन्स ओरली लिहिता येतात. ओके, सो आता बाळांनो 3 बॉडी सिस्टीम घेऊयात. 2 बॉडी सिस्टीम झाली, केस 1 झाली.
केस 1 काय होती? नाव नाही लिहिलं का आपण? नाव लिहा इथं. केस 1 काय आहे? फॉर टू बॉडीज, टू कनेक्टेड बॉडीज, for two connected bodies by the rope. Now we will be having three connected bodies. बघूया थ्री कनेक्टेड बॉडीज ला काय करायचं. केस 2 लिहा, राईट डाऊन. केस 2 राईट डाऊन. फॉर थ्री बॉडीज, for three bodies. Now let us connect three bodies by the rope and let us pull one of the bodies. Let us connect three bodies. First, second, and the third. थोडीशी दोन बॉडीज मध्ये स्पेस ठेवा, बिकॉज वी नीड टू ड्रॉ दी टेन्शन फोर्सेस बिटवीन दी बॉडीज, राईट. सो बॉडी जरा लांब लांब ड्रॉ करा. बर. Let us connect these bodies by the rope. Let us connect these bodies by the rope. या बॉडीचं मास m1 म्हणूया बाळ, याचं m2, याचं m3. या बॉडीला म्हणूयात बॉडी A, बॉडी B, बॉडी C. या बॉडीवरती ऍक्ट होणारं टेन्शन T. टेन्शन नाही, अप्लाइड फोर्स F. टेन्शन नाही, अप्लाइड फोर्स. लेट अस अप्लाय द फोर्स ऑन द बॉडी A, that is F. Okay. Now, immediately you people can tell me what is the acceleration of this entire system, that is m1, m2 and m3. Acceleration of system. Immediately सांगता आलं पाहिजे, orally. Acceleration of first equal to acceleration of second equal to acceleration of third. Immediately सांगता येते. Net force upon mass. Correct. All of you are giving the correct answer. Very good. हे ओरळी करता येते आपल्याला. त्यासाठी सिस्टीमची एफबीडी इमॅजिन करावी लागेल. होते इमॅजिन. ही सगळी सिस्टीम झाली. काही इंटरनल फोर्सेस बघत बसायची गरज नाहीये. नो नीड टू चेक आउट दीज इंटरनल फोर्सेस. हे इंटरनल फोर्सेस चेक करत बसायची गरजच नाहीये. मग मी इथे लिहितो डायरेक्टली. एफबीडी ऑफ सिस्टीम. हे ऍक्सलरेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सिस्टीमचं ऍक्सलरेशन कॅल्क्युलेट करायचं. ओके. आणि टेन्शन पण डिराईव्ह करायचे. या स्ट्रिंग मधलं टेन्शन काढायचं, या स्ट्रिंगच्या सेगमेंट मधलं टेन्शन काढायचं. ठीक आहे. सोल्युशन. पहिल्यांदा एफबीडी ऑफ सिस्टीम वरनं ऍक्सलरेशन ऑफ सिस्टीम किंवा ऍक्सलरेशन ऑफ A1 अँड ऍक्सलरेशन ऑफ A2, सॉरी ऍक्सलरेशन ऑफ M1, ऍक्सलरेशन ऑफ M2, ऍक्सलरेशन ऑफ M3 डिराईव्ह करा. एफबीडी ऑफ सिस्टीम वरनं माझं असं लक्षात येतंय की माझ्या सिस्टीमचं मास M1 प्लस M2 प्लस M3 आहे आणि या सिस्टीम वरती ऍक्ट होणारा नेट जो काय फोर्स आहे दॅट इज F. Net force on my system is F and that is rightward. And under the application of this force, my system will accelerate rightward. My system will accelerate rightward. तर ही जी काय माझी सिस्टीम आहे ही बाळांनो rightward accelerate होणार. So therefore immediately I can write net rightward force is mass into acceleration. Net force कसा? Mass into acceleration. So M1 plus M2 plus M3 bracket complete करा into it, that is my net force. But this net force is rightward force. So net rightward force equal to all rightward minus all leftward. All leftward कोणीच नाही आहे. All rightward आहे F. So immediately I could have written the acceleration that too orally, that F upon M1 plus M2 plus M3. Okay. आता बाळांनो पुढचा विचार करूयात. या रोपच्या सेगमेंट मध्ये जे टेन्शन असेल ते टेन्शन आपण T1 घेऊ आणि इथं जे टेन्शन असेल ते आपण बाळांनो T2 घेऊ. सो T1 हे M1 वरती पण ऍक्ट होणार आणि तेच टेन्शन T1 M2 वरती पण ऍक्ट होणार. द सेम टेन्शन T1, स्ट्रिंगचा सेगमेंट सेम असेल तर टेन्शन सेम असेल. द सेम टेन्शन विल ऍक्ट ऑन M1 एज वेल एज M2. मग M1 वरती जे टेन्शन ऍक्ट होणार ते राईटवर्ड की लेफ्टवर्ड, R और L? द टेन्शन ऍक्टिंग ऑन M1 विल बी राईटवर्ड और लेफ्टवर्ड. बोला बाळांनो. बरोबर बोलायचं. गुड. M1 वरती ऍक्ट होणारं टेन्शन ते काय म्हणेल? टेन्शन त्या रोपचं टेन्शन काय म्हणेल? लेफ्ट म्हणेल
M1 ला लेफ्टला चल म्हणेल की राईटला चल म्हणेल? What will that tension say to M1? Left or right? Tension is always away from reference point. So M1 हा रेफरन्स पॉइंट असेल आणि रोप इकडे लावलेस ना बाळा, सो ते टेन्शन काय म्हणेल? लेफ्टला म्हणेल. सो दिस इज द टेन्शन विच विल बी ऍक्टिंग ऑन द M1. शॉर्ट मध्ये रिप्लाय करत चला बाळा, कम्प्लीट वर्ड लिहायची गरज नाही, लेफ्ट वर्ड वगैरे. जस्ट राईट एल और आर. हेच टेन्शन T1 M2 ला काय म्हणेल? द सेम टेन्शन T1 will say on will say M2. What will say? Right or left? Tension away from reference point. If M2 is the reference point and the string is here, M2 पासून away, so that will be automatically right word. समजतंय ना? आणि टेन्शनची व्हॅल्यू बाळांनो T1च घ्यावी लागेल. स्ट्रिंगचा सेगमेंट सेम असेल तर व्हॅल्यू सेमच घ्यावी लागेल. व्हॅल्यू आहे T1. डायरेक्शन आपलं आपण डिसाइड करू. पुढं आता इथलं टेन्शन, या सेगमेंट मधलं टेन्शन बाळांनो आपण T2 घेऊयात. तर T2 विल से टू M2 व्हॉट? राईट और लेफ्ट? T2 जो असेल तो M2 ला राईट असेल की लेफ्ट असेल? राईट वर्ड और लेफ्ट वर्ड? आर और एल? या सेगमेंट मधलं टेन्शन विचार करा आणि सांगा. राईट वर्ड असेल म्हणजे इथलं टेन्शन M2 ला पुढे ढकलेल. नीट विचार करा. टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम रेफरन्स पॉइंट. हा M2 रेफरन्स पॉइंट आहे बाळ. सोहम परत विचार कर. या M2 ला इथलं जे काय या स्ट्रिंग मध्ये जे काय टेन्शन आहे, टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम रेफरन्स पॉइंट. इफ M2 इज द रेफरन्स पॉइंट आणि स्ट्रिंग इकडे आहे, सो दॅट टेन्शन विल ऍक्ट लाईक दिस. सो हे जे काही T2 आहे ते M2 ला लेफ्ट म्हणेल and the same T2 on M3 it will say, or to M3 it will say right word. M3 ला काय म्हणेल ते? T3 नाही, इथं T3 घ्यायचं आहे का? नाही. नो नीड टू टेक T3. सेगमेंट स्ट्रिंगचा सेगमेंट सेम असेल तर टेन्शन बाळांनो सेम असेल. हा वेगळा सेगमेंट आहे, हा वेगळा सेगमेंट आहे, सो टेन्शन आपण डिफरंट घेतले. राईट. बर आता बाळांनो मला T1 ची व्हॅल्यू काढायची. आय हॅव 2 ways or rather 3 ways. I have 3 ways. Draw the FBD of M1. M1 ची FBD ड्रॉ करून T1 कॅल्क्युलेट करू, की M2 ची FBD ड्रॉ करून T1 कॅल्क्युलेट करू, की M2 M3 ची कंबाइंड FBD ड्रॉ करून टेन्शन T1 कॅल्क्युलेट करू? व्हॉट डू यू थिंक? काय येतोय तुमच्या डोक्यात विचार? M1 ची FBD ड्रॉ करून टेन्शन काढता येते, M2 ची FBD ड्रॉ करून पण T1 काढता येते, किंवा M2 आणि M3 ची कंबाइंड FBD ड्रॉ करून T1 काढता येते. सो काय करू? विच FBD आय शॅल ड्रॉ? M1, M2 और M2 M3 कंबाइंड? जास्त चांगला थॉट कुठला असेल तर त्याच्याने आन्सर लवकर येणार आहे. करेक्ट. सोहम करेक्ट, सोहिनी करेक्ट, पूर्वी करेक्ट. बाळांनो विचार करा, M2 ची FBD जर आपण ड्रॉ केली तर त्याच्यावरती T1 पण ऍक्ट होतंय, T2 पण ऍक्ट होतंय. T2 अजून आपल्याला माहित नाहीये, लक्षात घ्या. T2 अजून आपल्याला माहित नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळं M2 ची FBD काढली तर T1 कॅल्क्युलेट करण्यासाठी T2 कॅल्क्युलेट केला पाहिजे. सो T2 कॅल्क्युलेट करायला M3 ची FBD ड्रॉ केली पाहिजे. M3 च्या FBD वरनं T2 मिळणार. एकदा का M2 च्या FBD वरनं T2 मिळाला तर तो T2 या M2 च्या FBD मध्ये सबस्टिट्यूट करावा लागणार आणि मग T1 मिळणार. मग हे लेंदी झालं ना. मग त्याच्यापेक्षा हे M2 आणि M3 ला कंबाइंड सिस्टीम जर घेतलं तर या M2 आणि M3 च्या सिस्टीम मध्ये T1 हा एकटाच एक्सटर्नल फोर्स आहे, T2 इंटरनल ऍक्शन रिएक्शन आहेत. बोला येस नो? M2 M3 च्या कंबाइंड FBD मध्ये T2 इंटरनल ऍक्शन रिएक्शन म्हणून काम करतील. सो ते ड्रॉ करायची गरज नाही. आणि हा जो बाळांनो T1 आहे तो एक्सटर्नल फोर्स आहे, तो एकटाच ड्रॉ करूया, पटकन आन्सर मिळेल. सिस्टीमचं ऍक्सलरेशन म्हणजेच M1 चं, म्हणजेच M2 चं, म्हणजेच M3 चं, म्हणजेच कंबाइंड M1 M2 M3 चं, म्हणजेच कंबाइंड M2 M3 चं, म्हणजेच कंबाइंड M1 M2 चं. सो इट्स बेटर टू ड्रॉ दी कंबाइंड FBD ऑफ M2 M3. इट्स ओके टू ड्रॉ दी FBD ऑफ M2, पण FBD ऑफ M2 ड्रॉ केल्यावर बाळ T1 लगेच नाही मिळणार, T2 कॅल्क्युलेट करावा लागणार. T2 कॅल्क्युलेट करायला M3 ची FBD लिहावी लागणार. वन्स यू राईट डाऊन दी FBD ऑफ M3,
then you will get T2, then you have to put that here, then you will get T1. So instead of that lengthy procedure, let us optimize the thought in such a way that we get the final answer as quickly as possible. Actually, this T1 you can write orally. T1, that is the net force on M2 M3, is equal to mass into acceleration. So T1 will be equal to, in the bracket, M2 plus M3 into this acceleration. Bola yes, no? Can I write this tension orally? M2 plus M3 into this acceleration, because T1 is the net force on M2 and M3. T1 is the net force on M1 and M2 and M3. So T1 is equal to net rightward force equal to mass of the system M2 plus M3 into the acceleration. That can be done orally. Just by looking at this diagram, you can write the acceleration orally. You can write this tension T1 orally. The T1 value is in the bracket M2 plus M3, bracket complete, into the acceleration. That is F upon M1 plus M2 plus M3. Agree, disagree? Reply in the chat box, everyone. I can write this tension orally just by imagining the FBD of M2 and M3. राइट, मुलांनो लेक्चरला वेळेवर जॉईन व्हा. 7:30 मीन्स 7:30. लेट व्हायचं नाही. बऱ्याच गोष्टी मिस होतात. परत लेक्चर आता स्टार्टिंगचं बघावं लागेल तुम्हाला. ओके, सो लेट अस ड्रॉ द कंबाइंड FBD ऑफ M2 and M3. FBD of M2 plus M3. M2 plus M3 ची कंबाइंड FBD ड्रॉ केली. त्याच्यावरती ऍक्ट होणारा एक्सटर्नल फोर्स एकच आहे. या M2 प्लस M3 ला एकच सिस्टीम म्हणून जर अज्युम केलं तर बाळांनो हा T1 जो आहे, हा T1 एकटाच या M2 आणि M3 वरचा नेट फोर्स आहे. जस्ट कीप ऑन राइटिंग अलॉन्ग विथ मी. And under the application of this force, the system will accelerate rightward. So M2 and M3 will also accelerate rightward. So net rightward force is equal to mass into acceleration. हा एक फॉर्म्युला. आणि नेट राइटवर्ड फोर्सचा आणखीन एक फॉर्म्युला. नेट राइटवर्ड फोर्सचा मास इंटू राइटवर्ड एक्सेलरेशन. हा तर एक फॉर्म्युला झाला जो लेफ्ट हँड साइडला लिहिला. सो ऑल राइटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड. ऑल राइटवर्ड आहे T1, ऑल लेफ्टवर्ड कोणीच नाही. सो T1 कॅन बी रिटर्न M2 plus M3 into the acceleration. पण बाळांनो सिस्टीमचं एक्सेलरेशन म्हणजेच M2 plus M3 चं एक्सेलरेशन. सो T1 तुम्हाला ओरली लिहिता आला असता. इन द ब्रॅकेट M2 plus M3. एक्सेलरेशन काय? F upon M1 plus M2 plus M3. F upon M1 plus M2 plus M3. बर, आता बाळांनो मला सांगा, हाऊ वी आर गोइंग टू डिसाइड the value of T2. Can you tell me T2 orally? काय असेल T2? किंवा T2 साठी कुणाची FBD घेऊयात? M1, M2 ची पण चालेल. T2 कॅल्क्युलेट करायला M2 ची FBD चालेल, कारण T1 ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलाय. पण तरी सुद्धा कुठली FBD घेऊयात आपण? Which FBD we shall consider? कुठली FBD आपण घेतली पाहिजे? आपण FBD M3 ची घेतली पाहिजे, कारण तिथे एकच फोर्स आहे. जिथे कमीत कमी फोर्सेस आहेत. तुम्हाला कुठला फोर्स पाहिजे? T2. T2 कुठं आहे? M2 मध्ये पण आहे, M3 मध्ये पण आहे. मग त्यातल्या त्यात आपण M3 वाला सिलेक्ट करणार. ओके, सो आता बाळांनो FBD ऑफ M3 करा. M3 वरती ऍक्ट होणारा एकटाच फोर्स आहे T2, बाकी कुठलाही फोर्स नाहीये. सो राईट डाऊन. ड्रॉ दी FBD ऑफ M3. M3 ची FBD ड्रॉ करा. कशाची FBD ड्रॉ करा? M3 ची FBD ऑफ M3. M3 वरती ऍक्ट होणारा एकटाच फोर्स आहे T2, and under the application of this force the system will accelerate rightward, means M3 will also accelerate rightward. Acceleration rightward and net force rightward येणार. M3 into A, net rightward force M3 into A is equal to all rightward minus all leftward. So you could have written this answer orally. M3 into acceleration. M3 into acceleration. Acceleration is force upon mass of the system. Net force on the system
अपॉन टोटल मास ऑफ द सिस्टीम. ओके, झालं बघा, करता आलं असतं. T1 कळाला, T2 कळाला, ऍक्सलरेशन कळालं. दिस वॉज 3 इक्वेशन 3 अननोन गेम. दिस वॉज 3 इक्वेशन 3 अननोन गेम. T1, T2 अँड द ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन सगळ्यात पहिल्यांदा निघतंय. ऍक्सलरेशन can be found out easily, so we will find out that first and then we will find out T1 and T2. so हा गेम किती इक्वेशन किती अननोनचा होता? 3 इक्वेशन्स 3 अननोन. T1, T2 आणि ऍक्सलरेशन, 3 इक्वेशन्स 3 अननोन. पहिल्या इक्वेशन मधनं ऍक्सलरेशन काढलं, दुसऱ्या इक्वेशन मधनं डायरेक्टली T1 काढलं, तिसऱ्या इक्वेशन मधनं डायरेक्टली T2 काढलं. मला सांगा, आपण 3 इक्वेशन 3 अननोन असं सॉल्व्ह करत बसलो का? असं नाही सॉल्व्ह करत बसलो. 3 इक्वेशन्स लिहिल्या, मग 2 व्हेरिएबल इलिमिनेट केले. पहिला व्हेरिएबल काढला, राहिलेल्या 2 इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केला. परत दुसरा व्हेरिएबल काढला, राहिलेल्या 2 इक्वेशन मध्ये, राहिलेल्या एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केला. परत तिसरा व्हेरिएबल काढला. असलं काय केलं का? नाही. 3 इक्वेशन 3 अननोन असं नाही सॉल्व्ह करत बसलो. आपण पहिल्या इक्वेशन मधनं पहिला अननोन काढला, दुसऱ्या इक्वेशन मधनं दुसरा अननोन काढला, तिसऱ्या इक्वेशन मधनं तिसरा अननोन काढला. आपण थोडंसं स्मार्ट वर्क केलं. ओके, ऍक्च्युली हे कसं करायला पाहिजे होतं? ऍक्च्युली हे M1 ची एफबीडी लिहा, त्यात F आणि T1. M2 ची एफबीडी लिहा, T1 आणि T2. M3 ची एफबीडी लिहा, T2. सो 3 इक्वेशन 3 अननोन झाले असते, T1, T2 आणि ऍक्सलरेशन. 3 इक्वेशन 3 अननोन सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा फर्स्ट इक्वेशन फर्स्ट अननोन इमिजिएटली आन्सर, सेकंड इक्वेशन सेकंड अननोन इमिजिएटली आन्सर, थर्ड इक्वेशन थर्ड अननोन इमिजिएटली आन्सर. समजतंय का? आर यू गेटिंग इट? आपण काय केलं कळालं का? आपण 3 इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह नाही केल्या. बोला येस नो. We have not solved the 3 equations simultaneously. We wrote first equation, we got first unknown. We wrote second equation, we got second unknown. We wrote third equation, we got third unknown. We did it smartly. इथे लिहा अल्टरनेट वे. अल्टरनेट वे काय असतं मी तुम्हाला सांगतो बघा आता. अल्टरनेट वे ची डायग्राम परत ड्रॉ करा माझ्या बरोबर. अल्टरनेट वे पण सांगतो, ज्यात तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळणार नाही. 1 इक्वेशन 1 अननोन, सेकंड इक्वेशन सेकंड अननोन, थर्ड इक्वेशन थर्ड अननोन असं नाही होणार. त्यात 3 इक्वेशन्स लिहावा लागणार, 3 अननोन असणार, ऍक्सलरेशन T1 आणि T2, आणि ते 3 इक्वेशन 3 अननोन सॉल्व्ह करत बसावं लागणार. तसंही करतात, पण तुम्ही नका करू तसं, पण त्याच्यामध्ये बराच वेळ जाईल ना. तसं कशाला करायचं? स्मार्ट वेज असला पाहिजे कुठलाही कॅल्क्युलेशनचा. तुमचा वे हा स्मार्टच असला पाहिजे. इकडे एक रोप, इकडे एक रोप, इकडे अप्लाइड फोर्स F, इथलं टेन्शन T1 ऍक्टिंग ऑन M1, इथलं टेन्शन T2. जस्ट गिव्ह मी 1 सेकंड, लेट मी चार्ज बॅटरी. हा, ओके. नाउ दिस टेन्शन T1 ऍक्टिंग ऑन M2, या सेगमेंट मध्ये टेन्शन T2, या सेगमेंट मध्ये टेन्शन T2 ऍक्टिंग ऑन M3. पहिल्या बॉडीचा सगळ्या सिस्टीमचं ऍक्सलरेशन एच आहे, M1 चं ऍक्सलरेशन पण एच आहे, M2 चं ऍक्सलरेशन पण एच आहे, M3 चं ऍक्सलरेशन पण एच आहे. M1 च्या एफबीडीचा विचार करा आणि डायरेक्टली आन्सर लिहा. काय M1 ची एफबीडी तर सेपरेट ड्रॉ करत बसायची गरज नाही. सिस्टीमचं ऍक्सलरेशन आणि M1, M2, M3 चं ऍक्सलरेशन सेमच असणार. So M1 into A net rightward force equal to all rightward minus all leftward. So M1 into A is equal to all rightward minus all leftward. So F minus T1. F minus T1 हे झालं पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन M2 ची एफबीडी. M2 ची एफबीडी नेट राइटवर्ड फोर्स, एक्सेलरेशन राइटवर्ड आहे, सो नेट राइटवर्ड फोर्स मास इंटू एक्सेलरेशन M2 इंटू A, ऑल राइटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड. ऑल राइटवर्ड म्हणजे T1, नेट राइटवर्ड फोर्स म्हणजे ऑल राइटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड फोर्सेस. सो ऑल राइटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड, दिस इज सेकंड इक्वेशन. आणि थर्ड इक्वेशन M3 ची एफबीडी, ऑल राइटवर्ड मायनस नेट राइटवर्ड फोर्स M3 इंटू A is equal to all rightward minus all leftward. all rightward आहे T2. बोला बाळांनो, आहे की नाही हा गेम? 3 इक्वेशन
3 अननोनचा, आणि 3 अननोन कोण कोण आहेत? T1 आहे सर, ऍक्सलरेशन ए आहे आणि T2 आहे. बघा 3 इक्वेशन्स मध्ये ऍक्सलरेशन T1 आणि T2, ऍक्सलरेशन T1 आणि T2 असे 3 अननोन आहेत. समजतंय का? ऍक्सलरेशन T1 आणि T2 असे 3 अननोन आहेत. 3 इक्वेशन 3 अननोन सॉल्व्ह होते. यातनं तुम्ही काय करा, यातनं T2 ची व्हॅल्यू काढा. T2 ची व्हॅल्यू आहे M3 इंटू ए, ती इथे टाका. T2 ची व्हॅल्यू टाका M3 इंटू ए. ओके, आणि परत यातनं ऍक्सलरेशनची व्हॅल्यू काढा किंवा यातनं T1 ची व्हॅल्यू काढा, ती इथे टाका. पहिल्यांदा T2 ला रिप्लेस करा, T2 ला रिप्लेस करा M3 इंटू ए, मग इथे M3 इंटू ए येणार. मग आता 2 इक्वेशन 2 अननोनचा गेम होणार, T1 आणि ऍक्सलरेशन, कारण T2 ला तुम्ही इलिमिनेट केलंय. पहिल्यांदा T2 ला इलिमिनेट केलं तुम्ही M3 इंटू ए न, की मग T1 आणि ए एवढे 2 अननोन राहतील, 2 इक्वेशन 2 अननोन. मग परत T1 ला इलिमिनेट करा, यातनं T1 कॅल्क्युलेट करा, यात टाका, फक्त ऍक्सलरेशन अननोन राहील. मग ऍक्सलरेशन कॅल्क्युलेट करा. ऍक्सलरेशन कॅल्क्युलेट झालं की T2 कॅल्क्युलेट होतोय, कारण ऍक्सलरेशन मिळालं की T2 मिळतोय. T2 मिळाला की तो इथं परत टाका, परत T1 मिळवा. पण याच्यामध्ये वेळ जाईल की नाही, बोला येस नो. या इक्वेशन सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा मी जो सांगितलेला वे आहे की सिस्टीमची एफबीडी, मग M2 M3 ची एफबीडी आणि मग M3 ची एफबीडी, हे सोपं नाही का? पहिला M1 M2 M3 म्हणजे सिस्टीमची एफबीडी, त्याच्यावरनं ऍक्सलरेशन, मग M2 M3 ची एफबीडी, त्याच्यावरनं T1, आणि मग M3 ची एफबीडी, त्याच्यावरनं T2. कुठलं सोपं आहे? अल्टरनेट वे ऑर द ऑप्टिमल वे? सोपं तसं दोन्हीच आहे, पण कुठलं केलं पाहिजे? ऑब्विसली वी शॅल गो फॉर द ऑप्टिमल वे. डायरेक्ट आन्सरला जाऊ शकतोय आपण, सो ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. कॉन्सेप्ट म्हणून ठीक आहे की तुम्हाला एफबीडी शिकवली की कालच्या लेक्चरला, कॉन्सेप्ट म्हणून ठीक आहे की, पण काय यूज करायचं? डायरेक्ट बेसिक कॉन्सेप्ट अप्लाय करायची की त्या कॉन्सेप्टचं जे सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे, डायरेक्ट आन्सर्स ओरली करता येतात, म्हणून तुम्ही हे सगळं ओरली करायचं. नेक्स्ट, ही बॉडी सिस्टीम झाली. बर, आता थोडासा पुढे विचार करूयात. राईट डाऊन एक्झाम्पल नंबर 9, क्वेश्चन नंबर 9. लेट अस सॉल्व द क्वेश्चन नंबर 9 टुगेदर. A 5 kg block has a rope of mass 2 kg, but attached to its underside, and 3 kg block is suspended from the other end of the rope. काय केले बघा? A 5 kg block has a rope of mass 2 kg attached to its underside, and 3 kg block is suspended from the other end of the rope. The whole system is accelerated upward with a 2 meter per second square by an external force F0. काय काय सांगितलंय बघा, जे सांगितलंय त्याला डायरेक्टली डायग्राम मध्ये आपण ड्रॉ करू. A 5 kg block has a rope of 2 kg. बर, या रोपचं वेट किती आहे बा? या रोपला वेट आहे, दिस रोप हॅज सम इट्स ओन वेट. या रोपचं वेट आहे, आता वेटलेस रोप नाहीये. इथं ज्या रोप्स होत्या बाळांनो, या रोप्स कशा होत्या? वेटलेस होत्या, मासलेस अँड वेटलेस रोप, अँड दोज वेर इनएक्सटेन्सिबल. त्या रोप ताणल्या जात नव्हत्या. बरं ठीक आहे, आता रोपला वेट आहे, ठीक आहे, वेट नाही आहे ऍक्च्युली, ते मास आहे. किती आहे ते? 2 kg. अटॅच टू दी अंडरसाइड, अंडरसाइड म्हणजे बिलो, अंडरसाइड म्हणजे बिलो, ओव्हरसाइड म्हणजे अबो. बर, a 5 kg block has a rope of mass 2 kg attached to its underside, and 3 kg block is suspended from the other end of the rope. या रोपच्या अदर एंडला काय केलंय? 3 kg ब्लॉक सस्पेंड केलाय. ठीक आहे, सो व्हर्टिकल सिस्टीम आहे, हॉरिझॉन्टल नाही. ठीक आहे. The whole system is accelerated upwards with an acceleration of 2 meter per second square. सगळी जी काय सिस्टीम आहे, this entire system was accelerated upwards. This complete system was accelerated upwards with the force of F0 or F0. किती फोर्स ने accelerate केले वरती? Because of the force F0, this system accelerates upward. Okay. With the acceleration of 2 meter per second square by an external force of F0. Bit number A, what is F0? F0 ची व्हॅल्यू विचारली.
व्हॉट इज द फोर्स ऑन द रोप. पुढे विचारलंय फोर्स ऑन द रोप. रोप वरती किती फोर्स असेल. ठीक आहे, काय नाही, रोपचं मास इंटू ऍक्सिलरेशन करा. फोर्स ऑन द रोप is equal to question mark. Bit number C, what is the tension at the middle point of the rope bar. Tension at the middle point of rope. Tension at the middle point of rope. रोपच्या मिड पॉइंटला काय टेन्शन असेल. या तीन गोष्टी आपल्याला बाळांनो कॅल्क्युलेट करायच्या. करूयात. एफ नॉट कॅल्क्युलेट करायचं आहे. कुठली एफबीडी घेऊयात. सिस्टीमची 5 kg ची, 2 kg ची की 3 kg ची. काय करूयात. वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट एफ नॉट. वी नो दी एक्सलरेशन ऑफ द सिस्टीम. जे एक्सलरेशनचं आहे तेच 5 kg चं, जे सिस्टीमचं एक्सलरेशन आहे तेच 5 kg चं एक्सलरेशन असणार, तेच बाळांनो 2 kg चं एक्सलरेशन असणार, तेच 3 kg चं एक्सलरेशन असणार. तुम्ही सांगा मी काय करू. विच एफबीडी आय शॅल कन्सिडर टू फाइंड आउट एफ नॉट. सिस्टीम 5 kg, 2 kg, 3 kg. Answer is system. Answer काय आहे. System. Correct. So we will write down the FBD of system first, because there we can see net mass आपल्याला माहिती आहे, acceleration माहिती आहे, net force काढता येईल. So लिहा FBD for system. आणि सिस्टीमच्या FBD चा जर आपण बाळांनो विचार केला तर 5 kg plus 2 kg plus 3 kg, 5 plus 3 plus 2 ही झाली आपली सिस्टीम. या सिस्टीम वरचा नेट जो काय फोर्स आहे तो हा एफ नॉट आहे, एक्सटर्नल फोर्स. आणि कुठला फोर्स आहे का नाही सांगा मला. इज देअर एनी अदर फोर्स ऑन दिस सिस्टीम. टेल मी येस ऑर नो. इज देअर एनी अदर फोर्स ऍक्टिंग ऑन दिस सिस्टीम. टेल मी येस ऑर नो. So it is saying no. Think again and again tell me. विचार करा सगळ्यांनी. इज देअर एनी अदर फोर्स. आणि कुठला फोर्स असेल. नॉर्मल रिएक्शनचा काय संबंध आहे. कुठली नॉर्मल रिएक्शन. कुठल्या सरफेस बरोबर सिस्टीम कॉन्टॅक्ट मध्ये आहे, कुठल्या सरफेस बरोबर सिस्टीम कॉन्टॅक्ट मध्ये नाही. नॉर्मल रिएक्शनचा काहीच संबंध नाही. या सिस्टीमला बाळांनो स्वतःचं वेट असेल. लक्षात घ्या, इथं तुमची मिस्टेक झाली असती बघ. या सिस्टीमला स्वतःचं वेट आहे की नाही. सो स्वतःचं वेट, मास इंटू ऍक्सेलरेशन किंवा सॉरी मास इंटू जी, mg असेल की नाही या सिस्टीमचा mg. सो 5 plus 3 हे किती होणार आहे. 5 plus 3 plus 2 दॅट विल बी इक्वल टू 10 kg ची सिस्टीम आहे आपली. सो आन्सर काय येईल बाळ. 10 kg इंटू जी. हे तुमच्याकडनं राहिलं असतं, त्याचा विचार करायचा राहतोय. आणि अंडर दी ऍप्लिकेशन ऑफ दीज टू फोर्सेस, व्हर्टिकल आहे ना, हॉरिझॉन्टल सिस्टीम असती तर तुम्ही mg ला निग्लेक्ट केलं असतं बाळांनो, कारण mg विल बी बॅलन्स बाय दी हॉरिझॉन्टल फोर्सेस. पण आता सिस्टीम आहे व्हर्टिकल मोशन चालू आहे, mg असणार आहे, तर त्याला निग्लेक्ट करून चालणार नाही. अंडर दी ऍप्लिकेशन ऑफ दीज टू फोर्सेस एफ नॉट अँड 10g, बरोबर ना. mg सिस्टीमचं मास इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सिस्टीम इज ऍक्सलरेटिंग अपवर्ड आणि या ऍक्सलरेशनची व्हॅल्यू 2 दिलेली आहे आपल्याला. आता नेट अपवर्ड फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन 10 into a is equal to all upward minus all downward. ऍक्सलरेशन ची व्हॅल्यू पाहिजे आहे का नाही, एफ नॉट ची व्हॅल्यू पाहिजे आहे. मग बाकी सगळं माहित आहे, ऍक्सलरेशन माहित आहे, जी माहित आहे, एफ नॉट इक्वल टू क्वेश्चन मार्क. एक इक्वेशन, एक अननोन. नॉट अ डिफिकल्ट task for us, very simple task for us. So f naught will be equal to what. f naught as it is 10 into a as it is. हा मायनस 10g जो आहे तो लेफ्टला गेला, प्लस 10g झाला. सो व्हॅल्यूज टाका. a ची व्हॅल्यू आहे 2, g ची व्हॅल्यू आहे 10. सो दॅट विल बी व्हॉट 10 into 2. आर वी राईट और रॉंग. रॉंग और राईट. जरा विचार करा. सगळं आपलं बरोबर चाललंय ना, काय मिस्टेक होत नाही ना आपली. जी झाली असते ती हीच मिस्टेक आहे. 10g तुम्ही घेतलाच नसता, तसं करू नका. माय आन्सर इज 120. फोर्स काढलाय, न्यूटन मध्ये असला पाहिजे. सो व्हॉट इज देअर आन्सर. चेक.
120 न्यूटन, त्यांचं पण 120 न्यूटन आलंय, आपलं पण 120 न्यूटन आलंय. सीडब्ल्यू एफ नॉट ची व्हॅल्यू काढली मी 120 न्यूटन सीडब्ल्यू. झालं. बर, बीट नंबर बी कॅल्क्युलेट करा. हा झाला तुमचा बीट नंबर ए. बीट नंबर बी काय विचारलंय? फोर्स ऑन द रोप. हे सिंपल आहे, लिहा. नेट फोर्स ऑन द रोप. नेट फोर्स काय शिकवलाय? दोन पद्धतीने काढता येतो. नेट फोर्स इज मास इंटू ऍक्सेलरेशन करा, किंवा चेक करा नेट अपवर्ड फोर्स आहे तर ऑल अपवर्ड फोर्सेस मायनस ऑल डाऊनवर्ड फोर्सेस वगैरे वगैरे करा, किंवा ऑल डाऊनवर्ड मायनस ऑल अपवर्ड, किंवा ऑल लेफ्टवर्ड मायनस ऑल राईटवर्ड, किंवा ऑल राईटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड. नेट फोर्स ऑन द सिस्टीम दोन वेजनी करता येतो. कुठला वे करूयात आता? एकतर मास इंटू ऍक्सेलरेशन करा, ते जास्त सिंपल आहे. तुम्हाला मास माहिती आहे का बघा? नेट फोर्स ऑन द सिस्टीम नाही, नेट फोर्स ऑन द रोप. तुम्हाला रोपचं मास माहित आहे का? हो माहित. रोपचं ऍक्सेलरेशन माहित आहे का? हो माहित. सिस्टीमचं जे ऍक्सेलरेशन आहे तेच रोपचं ऍक्सेलरेशन. सो सिम्पली आपण काय घेणार इथं? नेट फोर्स ऑन द रोप इज इक्वल टू मास ऑफ द रोप इंटू ऍक्सेलरेशन ऑफ द रोप. पण ऍक्सेलरेशन ऑफ द रोप म्हणजे ऍक्सेलरेशन ऑफ द सिस्टीमच. मास ऑफ द रोप किती आहे? 2 kg. ऍक्सेलरेशन ऑफ द रोप किती आहे? सिस्टीमचं ऍक्सेलरेशन 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो आन्सर विल बी 4 न्यूटन CW. That was very simple. Good. झालं? बर, पुढं नेक्स्ट पॉइंट आहे टेन्शन ऍट द मिडल पॉइंट ऑफ द रोप. मला सांगा, रोपचा सेगमेंट सेम आहे, मग टेन्शन सेम घ्यायचं का? तर आन्सर असं असतं, रोप जर वेटलेस असेल किंवा मासलेस असेल, इफ यू आर गिवन द वेटलेस स्ट्रिंग ऑर द रोप और मासलेस स्ट्रिंग, देन द टेन्शन विल बी सेम ऍट ऑल दी पॉइंट्स. प्रत्येक पॉइंटला किंवा प्रत्येक क्रॉस सेक्शनला सेगमेंट टेन्शन तुम्ही सेम घेतलं असतं. पण रोपला जर मास असेल, इफ द रोप हॅज सम मास, मग रोप हॉरिझॉन्टल असू दे नाहीतर व्हर्टिकल असू दे, रोपला जर बाळांनो मास असेल तर मात्र प्रत्येक पॉइंटला टेन्शन सेम घेऊन चालत नाही. प्रत्येक पॉइंटला टेन्शन सेम घेऊन चालत नाही, कारण रोपला मास आहे. सो रोपच्या बॉटमला टेन्शन वेगळं असणार, मिडला एक वेगळंच असणार, टॉपला एक वेगळंच टेन्शन असणार. ओके, कारण रोपला मास आहे. सो आता टेन्शन ऍट द मिड पॉइंट ऑफ द रोप. सो आता मिड पॉइंट पासून जे काय बिलो आहे, मिड पॉइंटच्या बिलो जी काय सिस्टीम आहे ती ड्रॉ करूया. बीट नंबर सी कसा कॅल्क्युलेट होतोय बघा, समजून घ्या. टू फाइंड टेन्शन ऍट दी मिडल ऑफ दी रोप. रोपच्या मिडलला वेगळंच टेन्शन असणार, बॉटमला वेगळंच असेल, टॉपला वेगळंच असेल. रोपला मास आहे, मासलेस नाही आहे रोप. मासलेस असती तर प्रत्येक पॉइंटला टेन्शन सेम घेतलं असतं. टू फाइंड द टेन्शन ऍट द मिडल ऑफ दी रोप, रोपच्या मिडल पासून पहिल्यांदा सिस्टीम ड्रॉ करा. ही रोपच्या मिडल पासून सिस्टीम, हा तुमचा M2 ना, 3 kg चा ब्लॉक, 3 kg चा ब्लॉक. बरोबर, ही झाली का सिस्टीम? रोपच्या मिडल पासून ही झाली तुमची सिस्टीम. आणि ही जी काही सिस्टीम आहे बाळांनो, कम्प्लीट सिस्टीम तर ऍक्सेलरेटिंग अपवर्ड आहे. सिस्टीमचा कुठलाही पार्ट ऍक्सेलरेटिंग अपवर्डच पाहिजे. नुसती रोप असू दे, रोप आणि 3 kg असू दे, 5 kg रोप आणि 3 kg असू दे, सगळी सिस्टीम म्हणा, सिस्टीमचा कुठलाही कंपोनंट म्हणा, सिस्टीमचा पार्ट म्हणा, त्याचं ऍक्सेलरेशन सिस्टीम एवढंच असणार आहे. बर, सो इथं जे काय टेन्शन आहे, टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम द रेफरन्स पॉइंट. टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम द रेफरन्स पॉइंट, दॅट विल बी अपवर्ड. बरोबर,
या सिस्टीमचा जर मी विचार केला, हा टेन्शन मिडल पॉइंटला बघायला लागलो रोपच्या, मग ह्या रोपला पण काहीतरी वेट असेल. ओव्हरऑल जी काय रोप आहे ती बाळ 2 kg ची रोप आहे. मिडल पॉइंटच्या खाली जेवढी रोप आहे ती 1 kg ची रोप असेल. टोटल जी काय रोप आहे ती 2 kg ची आहे. मग मिडल पॉइंटच्या खाली जी रोप आहे ती बाळ 1 kg ची असेल. ओके, आणि ही सिस्टीम ऍक्सलरेट व्हायला लागले अपवर्ड विथ एन ऍक्सलरेशन इक्वल टू ए विच इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, पण याच्यामध्ये बाळांनो एफबीडी ड्रॉ करताना आता आपल्याला परत याला थोडंसं मॉडिफाय करावं लागणार. का मॉडिफाय करावं लागणार? कारण की आपल्याला याच्यावरचे सगळे फोर्सेस ड्रॉ करायचे आहेत, ऑल फोर्सेस ड्रॉ करायचे आहेत. आता याचं स्वतःचं वेट पण असणार आहे mg व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग त्यासाठी काय करावं लागणार, या सगळ्या सिस्टीमला 1 kg प्लस 3 kg म्हणून एक 4 kg ची सिस्टीम कन्सिडर करावी लागणार, ज्याच्यावरती एक्सटर्नल फोर्सेस म्हणजे काय, हे टेन्शन विच इज ऍक्टिंग अपवर्ड अवे फ्रॉम द रेफरन्स पॉइंट. आता हे सगळं तुमचं रेफरन्स पॉइंट आहे, त्याच्यापासून टेन्शन अवे असेल. आणि हा mg म्हणजे 4 इंटू जी, मास आहे 4 इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि या दोन फोर्सेसच्या इन्फ्लुएन्सच्या अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दीज टू फोर्सेस द सिस्टीम विल ऍक्सेलरेट अपवर्ड विथ एन ऍक्सेलरेशन ऑफ ए. ओके, आणि याच्या पुढे बाळांनो एफबीडी लिहावी लागेल. नेट अपवर्ड फोर्स कसं लिहिणार, देअरफॉर नेट अपवर्ड फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन 4 इंटू ए is equal to all upward forces minus all downward forces, all upward minus all downward. बरोबर. आता ऍक्सेलरेशन तर तुम्हाला माहित आहे, तुम्हाला टेन्शन कॅल्क्युलेट करायचं आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी माहित आहे. सो टेन्शन कॅल्क्युलेट कसं करणार, ऑलवेज लक्षात ठेवत चला, इक्वेशन लिहून थांबायचं नाही. का थांबायचं इक्वेशन लिहून, काय कशासाठी लिहिता तुम्ही इक्वेशन, टू कॅल्क्युलेट टेन्शन बिकॉज ऍक्सेलरेशन यू ऑलरेडी नो. जे विचारलंय त्यासाठी इक्वेशन अरेंज करा. Therefore tension is equal to 4a as it is, आणि हा मायनस 4g राईट ला गेला प्लस 4g. सो 4a प्लस 4g. बरं, ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू टाक बाळ, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू टाक. सो द आन्सर विल बी 48 न्यूटन CW. समजून घ्या, लिहून घ्या, झालं की सांग. मिडलला किती टेन्शन असेल कॅल्क्युलेट केलं आपण, समजून घ्या ते सगळं. हे झालं की सांगा. गुड. हे सगळं ओरली पण हळूहळू करायला येते, आणि मला स्मार्ट वर्कच पाहिजे, एकदम स्मार्ट वर्क. जितक्या फास्ट, जितक्या डायरेक्ट आन्सर्स काढता येतील तुम्हाला तितक्या तुम्ही ते फास्ट आणि डायरेक्ट कॅल्क्युलेट केले पाहिजेत. गुड. बर, मी सेट 2 पण अपलोड केलेले आहेत, क्वेश्चनचे सेट 2 पण अपलोड केलेले आहेत, बरोबर ना. मॉड्यूल कंपल्सरी सगळ्यांनी करायचंच आहे. मॉड्यूल कंप्लीट झालंय की सेट 1 करायचं आहे, सेट 1 कंप्लीट झाला की सेट 2 करायचा आहे. सेट 2 मध्ये हायर लेवलचे क्वेश्चन्स असतील पण करावे लागतील, करायचे आहेत ना. ट्राय करा तुम्ही, हळूहळू हळूहळू ते जमायला चालू होतील. ओके, आपली कपॅसिटी बाळांनो आपण स्वतः वाढवायची असते, लक्षात घ्या, आणि त्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे. हळूहळू हळूहळू कपॅसिटी वाढणार, वाढवायची ना कपॅसिटी, मेहनत करावी लागेल, त्याला काही ऑप्शन नाही. मॉड्यूल कंप्लीट करा, मॉड्यूल जमा लागलं सेट 1 ला जावा, सेट 1 जमायला लागला, सगळं सुटायला लागलं, सेट 2 ला जावा, हळूहळू हळूहळू तिथपर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे, समजा सेट 2 ला गेल्यावर असं लक्षात आलं की नाही येत आहे, अजून पण येत नाहीये, मग अजून इथं बेसिक्स, अजून इथं आणि इथं अजून कमी पडतायत, त्याच्यावरती मेहनत करावी लागेल. येते का लक्षात, हे क्लिअर असल्याशिवाय हे होणार नाही, हे पण लक्षात घ्या. त्यामुळे इथं मेहनत करावी लागेल. हे इथं मेहनत प्रॉपरली केली, मन लावून सगळं समजून घेतलं तर हे सुटणार आहे. येते का लक्षात, पण इथंपर्यंत पोचायचं आहे, आपण पोचायचंय, आपण कुठंपर्यंत जायचं हे आपल्या हातात आहे. येते का लक्षात.
त्यासाठी मी तुम्हाला पूर्ण मदत करेन. आता हे क्वेश्चन्स असतील डिफिकल्ट, असू देत ना. तुमचे बेसिक्स, फंडामेंटल आणि लॉजिक सगळे जर क्लिअर असतील तर का हायर लेवलचे क्वेश्चन सुटू नयेत? सुटायलाच पाहिजेत. आणि मी आता काय करणार आहे, मी चॅप्टर स्टार्ट होतानाच त्याचा सेट 1 सेट 2 दोन्ही टाकणार आहे. मॉड्यूलचा होमवर्क तर मी तुम्हाला पाठवतोच, त्याच्याबरोबर तुम्ही सेट 1 मधले सुद्धा करस्पॉन्डिंग क्वेश्चन सोडवत चला. सेट 1 झाला, सेट 1 पण मॉड्यूल पण संपला, सेट 1 पण संपला, सेट 2 चे पण त्यातले करस्पॉन्डिंग क्वेश्चन सोडवत चला. इज दॅट ओके? समजतंय का? मॉड्यूलचा होमवर्क तर कंपल्सरी आहे, तो झाल्यानंतर सेट 1 आहे, सेट 1 झाल्यानंतर सेट 2 आहे. आणि आता चॅप्टर स्टार्ट होत झालाय जस्ट आपला, कुठला? लॉज ऑफ मोशन. एक 3-4 लेक्चर आपले झालेत लॉज ऑफ मोशनचे. सो त्याचे पण आता मी मॉड्यूल तर तुमच्याकडे ऑलरेडी आहे. सेट 1 आणि सेट 2 आज किंवा उद्या अपलोड करून ठेवतो. त्याचे पण जेवढा आपला सिलेबस शिकून झालाय करस्पॉन्डिंग क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला सायमल्टेनियसली चालू करत चला. म्हणजे चॅप्टर संपल्यानंतर 1-2 दिवसात त्याचं मॉड्यूल, त्याचं सेट 1 आणि सेट 2 संपलेलं असेल बघा. समजते का मी काय बोलतोय? मला काय एक्सपेक्टेड आहे मला सांगायला लावायचं नाही तुम्ही प्रत्येक वेळी. इनिशियल आहे, सुरुवात आहे, ठीक आहे, मी सांगत जाईन, पण नंतर हे सॉल्विंग तुमचं कंटिन्यू व्हायला पाहिजे सरांनी न सांगता सुद्धा. मॉड्यूलच्या बरोबरच चॅप्टर चालू असतानाच तुम्ही मॉड्यूल सोडवताय, सायमल्टेनियसली सेट 1 आणि सायमल्टेनियसली सेट 2 सगळं अवेलेबल मी चॅप्टरच्या बिगिनिंगलाच करून देत जाईल. चालेल? इज दॅट ओके? बोला, ऐका लक्ष. आर यू देअर? येस, गुड. चला, पण लगेच क्वेश्चनच्या डिफिकल्टी लेवलला बघून घाबरून पण जाऊ नका. बेसिक क्लिअर करा, मग परत सेट 2 ला जा. पण बेसिक क्लिअर करा पहिल्यांदा. नसेल आता सेट 2 सुटत, इट्स ओके, सेट 1 पर्यंत रेस्ट्रिक्ट करा. सेट 1 पण जरा अजून टफ चाललाय, मॉड्यूलचे क्वेश्चन्स आणि कॉन्सेप्ट अगदी व्यवस्थित क्लिअर करा. स्टेप बाय स्टेप प्रोसिजर असणार आहे, हेही लक्षात घ्या. पण आपण आपली बळांनो इम्प्रुव्हमेंट पण केलीच पाहिजे, हेही तितकंच करायचं. त्यामुळे आपण रेस्ट्रिक्टेड नाही राहायचं. आपण एक्स्ट्राच्या सेट 1 ला पण जायचं, सेट 2 ला पण जायचं, हळूहळू जायचं. सेट 1 सेट 2 सगळं कंप्लीट करून दाखवा, सगळा होमवर्क कंप्लीट करून दाखवा. सेट 3 पण देईन, पण त्याला वेळ आहे, हळूहळू करणार, ग्रॅज्युअली करणार. चला नेक्स्ट हेडिंग द्या. मोशन ऑफ बॉडी ऑन द इन्क्लाइन प्लेन. मोशन ऑफ बॉडी ऑन स्मूथ इन्क्लाइन प्लेन. राइट डाउन. मोशन ऑफ body on smooth inclined plane. Motion of body on smooth inclined plane. एक inclined plane draw करा. Now we know what is the meaning of inclined plane. Right? Inclination म्हणजे angle of inclined plane with the horizontal म्हणजे inclination. Angle of inclined plane with the horizontal means the inclination. बरोबर? एक ब्लॉक आहे, प्लेन स्मूथ आहे. स्मूथ आहे म्हणजे काय? फ्रिक्शन 0. फ्रिक्शन किती घेणार आहे बा? फ्रिक्शनचा फोर्स 0 घ्या. बर, ब्लॉक आहे ऑफ मास इक्वल टू m. ब्लॉक इज ऑफ मास इक्वल टू m. बर, त्याच्यावर काय एक्सटर्नल फोर्स आपण लावलाय का? नाही. वी हॅव नॉट अप्लाइड एनी एक्सटर्नल फोर्स, बट देर विल बी द एक्सटर्नल फोर्स ऍक्टिव्ह ऑन दिस ऑब्जेक्ट विच विल बी इट्स ओन वेट. त्याचं स्वतःच वेट असेल की नाही बाळ? नाही, ते कसं असेल बाळ? असं व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल, त्याचं स्वतःच वेट, इट्स ओन वेट. किती असेल ते? mg असेल सर, बरोबर. आता बाळ हा अँगल थीटा असेल, हा अँगल 90 असेल, तर चॅट बॉक्स मध्ये सांगा हा अँगल किती असेल? काय नाही, मी एफबीडी ड्रॉ करायला लागलोय, सगळे फोर्सेस ड्रॉ करणार आणि इक्वेशन्स लिहिणार. 90 मायनस थीटा असणार. थीटाला तुम्ही टीएच म्हटलं तरी चालेल. करेक्ट, ऑल ऑफ यू आर गिव्हिंग दी करेक्ट आन्सर. हा थीटा आहे, हा 90 आहे, तर हा 90 मायनस थीटा झाला. आता काय करणार आपण ज्या इक्वेशन्स लिहिणार बघा, एफबीडीचं लॉजिक काय असतंय?
एफबीडीचं लॉजिक एवढंच आहे किंवा न्यूटन्स लॉ वरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं लॉजिक एवढंच आहे. पहिल्यांदा सगळे फोर्सेस ड्रॉ करा. पहिल्यांदा बॉडी सिलेक्ट करायची असते. तर बॉडी सिलेक्ट करणं म्हणजे काय, इथं ब्लॉक दिसतोय, तो ब्लॉक म्हणजे तुमची बॉडी, त्या बॉडीला सिलेक्ट केलं. सिलेक्ट द बॉडी, ड्रॉ दी फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी, देन सिलेक्ट दी ऍक्सिस, देन राईट दी इक्वेशन्स. आता दोन ऍक्सिस जे आपण घेणार ते मला सांगा, असं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ऍक्सिस घेणार का आपण? नाही. आपण जो ऍक्सिस घेणार तो एक अलॉंग द इन्क्लाइन असा एक ऍक्सिस घेणार आणि एक परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन असा दुसरा ऍक्सिस घेणार. हे समजतंय का सांगा? आर यू गेटिंग दिस? The axis that we are going to select will be these two and not the horizontal and vertical. And motion अशी आहे ना, along the plane आहे, along the inclined plane आहे. एक ऍक्सिस काय करा, along the inclined plane घ्या आणि दुसरा ऍक्सिस बाळून त्याला परपेंडिक्युलर घ्या. अशी ती मेथड आहे, बरोबर? आणि एक इक्वेशन अलॉंग धिस ऍक्सिस लिहा आणि दुसरे इक्वेशन अलॉंग धिस ऍक्सिस लिहा, झालं, बरोबर? आता मला सांगा, हा जो काय ब्लॉक आहे हा परपेंडिक्युलर टू प्लेन काय मोशन करणार आहे का? Will this block make any perpendicular motion along this axis? या प्लेनला काही परपेंडिक्युलर मोशन होणार आहे का या ब्लॉकची? आन्सर इज नो. आन्सर इज नो. ओके, सो तिथं नेट फोर्स 0 घ्या, बॅलन्स फोर्सेस घ्या. नेट फोर्स 0 घ्या, फोर्सेस बॅलन्स करा. ऑल अपवर्ड फोर्सेस इक्वल टू ऑल डाऊनवर्ड फोर्सेस करा. ऑल अपवर्ड इक्वल टू ऑल डाऊनवर्ड करा, बरोबर? तो विचार संपला. पण हा जो काय ब्लॉक आहे हा असा ऍक्सलरेटिंग डाऊन असेल की ऍक्सलरेटिंग अप असेल? काय वाटतंय तुम्हाला? आपण तर काय फोर्स लावला नाहीये, पण त्याच्यावरती स्वतःचं वेट आहे mg. हा जो काय ब्लॉक आहे हा असा स्वतः खाली येईल, डाऊन येईल, ऍक्सलरेटिंग डाऊन असेल, डाऊन द इन्क्लाइन असेल की अप द इन्क्लाइन असेल? डाऊन द इन्क्लाइन और अप द इन्क्लाइन? डाऊन द इन्क्लाइन हा ब्लॉक ऍक्सलरेट होणार आहे बा. बरं, त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असेल? Who will be responsible for that? त्या acceleration साठी, accelerating down साठी which force will be responsible for acceleration? Force is responsible. Which force will be responsible? Gravitational force. Gravitational force ठीक आहे, करेक्ट आहे. पण बाळांनो, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कम्प्लिटली रिस्पॉन्सिबल म्हणू नका. या mg चे दोन कंपोनंट येतील. आता हा थीटा आहे की त्याला मी या सिंगल लाईन न दाखवलंय. सिंगल लाईन म्हणजे थीटा, डबल लाईन म्हणजे 90 मायनस थीटा. हा अँगल किती असेल? टोटल अँगल 90 आहे, त्यातला एक 90 मायनस थीटा आहे. सो हा रिमेनिंग किती असेल? मग थीटा असेल ना परत. हा जो रिमेनिंग अँगल असेल तो परत थीटा असेल. या mg चा हा जो कंपोनंट आहे, आता माहिती आहे तुम्हाला ऍडजस्टंट कंपोनंट काय असतो? कॉस थीटा. सो दिस विल बी mg कॉस थीटा. आणि या mg चा आणखीन एक कंपोनंट येणार, तो असा येणार, तो काय असेल? mg sin theta. This mg sin theta will be responsible for the downward motion of the block. आता या ब्लॉकची एफबीडी जर आपण ड्रॉ केली तर या ब्लॉक वरती आणखीन एक फोर्स ऍक्ट होतोय, कुठला? नॉर्मल रिएक्शन. या सरफेस न दिलेली नॉर्मल रिएक्शन, या सरफेस न दिलेली नॉर्मल रिएक्शन, बरोबर? आता जो काय फोर्स बॅलन्स तुम्ही लिहाल तो एक तर असेल तो इन द अलॉंग द इन्क्लाइन असेल आणि दुसरा असेल तो परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन. एक ऍक्सिस घेणार तुम्ही अलॉंग द इन्क्लाइन, एक ऍक्सिस घेणार तुम्ही परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन. ओके, सो पहिल्यांदा परपेंडिक्युलर टू इन्क्लाइनचा विचार करा. एक ऍक्सिस घ्या अलॉंग कुठली डायरेक्शन? अलॉंग विच डायरेक्शन? अलॉंग द डायरेक्शन विच इज परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन. परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन काहीच मोशन नाही आहे ब्लॉकची, म्हणजे तिथं बॅलन्स फोर्सेस आहेत. सो ऑल अपवर्ड इक्वल टू ऑल डाऊनवर्ड करा. सो नॉर्मल रिएक्शन कुणाला बॅलन्स करेल? mg cos theta ला बॅलन्स करेल. सो नॉर्मल रिएक्शन विल बी इक्वल टू mg cos theta. बॅलन्स आहे, या डायरेक्शन मध्ये काहीही ऍक्सलरेशन नाही आहे. ऍक्सलरेशन नाही आहे म्हणजे फोर्सेस बॅलन्स करा. या बाजूचे सगळे इक्वल टू या बाजूचे, ऑल फोर्सेस ऑन दिस साइड इक्वल टू ऑल फोर्सेस ऑन दॅट साइड. बर, आता अलॉंग द इन्क्लाइन जर विचार केला, परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन ठीक आहे, फोर्सेस बॅलन्स्ड आहेत, काही ऍक्सलरेशन नाही. पण अलॉंग द इन्क्लाइन विचार केला इकडे करूया. अलॉंग द इन्क्लाइन जर काय विचार केला, अलॉंग द इन्क्लाइन जर बाळांनो आपण विचार केला तर मात्र काय होईल सांगतो मी तुम्हाला. इन दॅट केस व्हॉट विल हॅपन? इन दॅट केस हा एम झाला तुमचा,
आता इकडे परपेंडिक्युलरचा काय विचार करू नका. हा कोण, हा mg sin थीटा. आणि कुठला फोर्स आहे का अलॉंग द इन्क्लाइन, नाहीये. मग या फोर्सच्या इन्फ्लुएन्सच्या अंडर हा जो काय एम आहे तो ऍक्सिलरेटिंग डाऊन असेल. हा जो काय एम आहे तो ऍक्सिलरेटिंग काय असेल, डाऊन असेल. सो अलॉंग धिस ऍक्सिस, अलॉंग द इन्क्लाइन जो काय ऍक्सिस आहे, पॅरलल टू इन्क्लाइन जो काय ऍक्सिस आहे, त्यात नेट डाऊनवर्ड ऍक्सिलरेशन आहे ए. सो मास इंटू नेट डाऊनवर्ड ऍक्सिलरेशन, त्याच्या एफबीडीचे इक्वेशन काय होणार, मास इंटू नेट डाऊनवर्ड ऍक्सिलरेशन म्हणजे नेट डाऊनवर्ड फोर्स एम ए इक्वल टू ऑल डाऊनवर्ड मायनस ऑल अपवर्ड. ऑल डाऊनवर्ड कोण कोण आहेत बाळा, mg sin theta all downward, m into a net downward force ma is equal to net downward force ma is equal to all downward minus all upward, all down the incline minus all up the incline. डाउन द इन्क्लाइन कोण कोण आहेत, mg sin theta मायनस अप द इन्क्लाइन कोण आहेत, झिरो, कोणीच नाहीये. सो ऍक्सिलरेशन किती आलं सर, m ला m कॅन्सल झालं, ऍक्सिलरेशन आलं g sin theta cw. इन दिस वे यू कुड हॅव सॉल्व्ड दिस क्वेश्चन. हा क्वेश्चन तुम्ही असा वळण सॉल्व्ह करू शकला असता. CW लिहून झालं की सांगा. म्हणजे मोशन ऑन द इन्क्लाइन प्लेन, पण ते इन्क्लाइन प्लेन आता बाळ कसं आहे, स्मूथ आहे. म्हणजे फ्रिक्शन किती आहे, झिरो. म्हणजे फक्त फ्रिक्शनचा फोर्स कन्सिडर केलेला नाहीये. जेव्हा फ्रिक्शन शिकू तेव्हा फ्रिक्शनचा फोर्स पण कन्सिडर करू आणि सेम क्वेश्चन सॉल्व्ह करू. झालं. बर, good, very good. Now let us solve one more question and then we will stop. Write down question number 10. Find out the force of contact between 2 kg and 4 kg block as shown in the figure. Find force of contact between 2 kg and 4 kg block. काय ना, कॉन्टॅक्ट फोर्स काढायचा, ठीक आहे ना. ऍक्सेलरेशन ऑफ द सिस्टीम काढू, एफबीडी ड्रॉ करू आणि कॉन्टॅक्ट फोर्स ड्रॉ करू, कॅल्क्युलेट करू. करा. इकडे 2 kg ब्लॉक आहे, त्याला कॉन्टॅक्ट मध्ये बाळ 4 kg ब्लॉक आहे. ठीक आहे. मी काय करतो, इथं नाही, हे तुम्ही पण हे खोडा, आतलं खोडा, कारण इथं आपल्याला फोर्सेस ड्रॉ करायचे. बाहेर लिहा, इथं सेपरेट दुसरी डायग्राम काढली तरी चालेल. बाहेरनं आपण कुठलाही फोर्स लावला नाहीये, पण यांचे स्वतःची ओन वेट असतील यांच्यावरती ऍक्टिंग. आपल्याला काय करायचंय, आता हे दोघंही खाली येणार आहेत, हे दोघंही काय करणार आहेत, खाली येणार आहेत. बरोबर. खाली येताना यांच्यामधला कॉन्टॅक्ट लूज होणार नाहीये. यांच्यामधला कॉन्टॅक्ट जर लूज झाला, हे दोघं जर सेपरेट झाले तर यांचे ऍक्सेलरेशन डिफरंट येतील. पण हे दोघं जर ऑलवेज एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर या दोघांचे ऍक्सेलरेशन सेम, म्हणजे जे सिस्टीमचं ऍक्सेलरेशन असेल, हा 4 kg ब्लॉक आहे, माय मिस्टेक, दिस इज 4 kg ब्लॉक. या दोघांचं ऍक्सेलरेशन सेम का असेल, कारण हे ऑलवेज इन कॉन्टॅक्ट आहेत. यांच्या इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीज ऑलवेज सेम आहेत. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीज जर ऑलवेज सेम असतील तर त्यांचे ऍक्सेलरेशन पण बाळांनो सेम येणार. ठीक आहे. बर, यांच्यामधला कॉन्टॅक्ट फोर्स पाहिजे. मला सांगा, 2 kg चा ब्लॉक 4 kg वरती अप द इन्क्लाइन असा कॉन्टॅक्ट फोर्स अप्लाय करेल, आणि 4 kg चा ब्लॉक 2 kg वरती डाऊन द इन्क्लाइन. 4 kg चा ब्लॉक 2 kg ला डाऊन द इन्क्लाइन ढकलू शकतो, आणि 2 kg चा ब्लॉक 4 kg ला अप द इन्क्लाइन ढकलू शकतो. पण हा फोर्स एफ आहे, तर हा फोर्स पण एफच घेतला पाहिजे. आता हे कॉन्टॅक्ट फोर्सेस आपल्याला बाळांनो कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके. त्यासाठी काय करावं लागेल मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी सिंपल थॉट असा आहे, पहिल्यांदा सिस्टीमचं ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करा. सिस्टीमचं ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करताना इंटरनल फोर्सेसचा विचार करायची गरज नाही. एकदा का सिस्टीमचं ऍक्सेलरेशन बाळांनो मिळालं तर या 2 kg ची एफबीडी लिहा, नाहीतर 4 kg ची एफबीडी लिहा आणि एफ कॅल्क्युलेट करा. ओके. सो पहिल्यांदा लिहूयात एफबीडी ऑफ सिस्टीम, त्याच्यावरनं ऍक्सेलरेशन काढणार, आणि एकदा का ऍक्सेलरेशन कळालं की मग 2 kg ची एफबीडी घ्या किंवा 4 kg ची घ्या आणि एफ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. हा, एफबीडी ऑफ सिस्टीम करताना
मला ओव्हरऑल मास किती घ्यावं लागेल बाळांनो, बोला. Overall mass that I have to consider is 2 kg plus 4 kg, that will be correct. 6 kg. बरोबर. त्याचं स्वतःचं वेट असेल, किती असेल ते. आता हा अँगल थीटा आहे, ते सगळं आपल्याला कळतंय. हे सगळं दिलेलं असतेच क्वेश्चन मध्ये आणि ते आपल्यालाही कळतंय. मग हा mg म्हणजे 6 इंटू जी. हा कोण असेल, 6 इंटू जी चा कॉस असेल की साइन असेल. कळतंय, हे थीटा, हे 90 मायनस थीटा, हे परत थीटा. हा कॉस असेल की साइन असेल. 6g चा कॉस असेल की साइन असेल. केले की मग अशी. हा थीटा, हा 90 मायनस थीटा, मग हा थीटा, 6 चा ऍडजस्टंट कंपोनेंट कॉस, सो हा 6g चा कॉस थीटा. आणि बाळांनो हा 6g चा साइन थीटा. बरोबर. 6g या फोर्सचा हा 6g चा कॉस थीटा, हा 6g चा साइन थीटा. बर, आता बघा, आपल्याला काय व्हर्टिकल बॅलन्स मांडायचा नाहीये. लिहायचं असेल लिहा इथं, टोटल सिस्टीमला मिळालेली नॉर्मल रिएक्शन एन म्हणा, काय अडचण नाही. या डायरेक्शन मध्ये काय तुम्हाला इक्वेशन लिहित बसायची गरज नाही. एन इक्वल टू 6g कॉस थीटा ते लिहू शकताच तुम्ही, काही अडचण नाही. पण सिस्टीम जी काय ऍक्सलरेट होणार आहे ती डाऊनवर्ड ऍक्सलरेट होणार आहे. मग ह्या सिस्टीमचं जे काय ऍक्सलरेशन आहे अंडर ऑल दीज फोर्सेस, द सिस्टीम इज गोइंग टू ऍक्सलरेट डाऊन द इन्क्लाइन. ही सिस्टीम होणार आहे डाऊन द इन्क्लाइन ऍक्सलरेट. सो मास इंटू ऍक्सलरेशन. देअरफॉर एफबीडी ची येणार, एफबीडीचं इक्वेशन काय येणार, 6 इंटू ए मास इंटू ऍक्सलरेशन नेट फोर्स डाऊन द इन्क्लाइन, मास इंटू ऍक्सलरेशन नेट फोर्स डाऊन द इन्क्लाइन म्हणजे मास इंटू ऍक्सलरेशन इज इक्वल टू ऑल डाऊन द इन्क्लाइन फोर्स मायनस ऑल अप द इन्क्लाइन फोर्स. डाऊन द इन्क्लाइन फोर्स कोण कोण आहेत, 6g साइन थीटा. अप द इन्क्लाइन कुठला फोर्स आहे का, नाही. देअरफॉर ऍक्सलरेशन किती आलं, 6 ला 6 कॅन्सल, g साइन थीटा आलं सर. जे ऍक्सलरेशन सिस्टीमचं आलं तेच ऍक्सलरेशन m1 चं असणार, तेच ऍक्सलरेशन m2 चं असणार, तेच ऍक्सलरेशन 2 kg चं असणार, तेच ऍक्सलरेशन 4 kg चं असणार. याच्या पुढे जो विचार होतो बाळांनो तो असा होता. आता तुम्ही मला सांगा कुठली एफबीडी ड्रॉ करूयात, कुठली चालेल, 4 kg ची चालेल किंवा 2 kg ची चालेल, कुठली करूयात सांगा. दोन्हीना आन्सर सेम यायलाच पाहिजे, एफ आन्सर. कुठली करूयात, कुठली चालेल, आता काय अडचण नाही आहे. 2 kg ची करूयात, चला. तुम्ही म्हणताय 2 kg तर 2 kg ची करूया, 4 kg ची पण करून बघूया. ही झाली 2 kg ची एफबीडी. कशी येणार सांगतो मी तुम्हाला. 2 kg वाल्याची एफबीडी कशी येणार जरा विचार करा. 2 kg वाल्यावरती फोर्सेस, त्याचं स्वतःचं वेट ते किती असेल, mg म्हणजे मास आहे 2 इंटू जी. आता हे सगळं तुम्हाला कळलं पाहिजे. हा अँगल थीटा, हा 90 मायनस थीटा, हा ऑटोमॅटिकली थीटा. सो या 2g चा एक कंपोनंट इकडे येणार, 2g चा कॉस थीटा, हा 2g चा कॉस थीटा. आणि हा काय असेल बघ, या 2g चा साइन थीटा, 2g चा साइन थीटा. आता या 2g वरती एक डाऊनवर्ड फोर्स आहे का, बिकॉज ऑफ 4 kg एक डाऊन द इन्क्लाइन फोर्स आहे. मग तो इथे लिहू चालेल असं. 2g वरती कॉन्टॅक्ट फोर्स डाऊनवर्ड, 2g वरती आहे ना डाऊनवर्ड, बरोबर. काय नॉर्मल रिएक्शन 2 kg वरची नॉर्मल रिएक्शन n1 म्हणा. आणि अंडर द ऍप्लिकेशन ऑफ ऑल दीज फोर्सेस हा 2 kg चा जो काय ब्लॉक आहे बाळांनो, हा ऍक्सलरेटिंग डाऊन द इन्क्लाइन आहे. हा ऍक्सलरेट व्हायला लागलाय डाऊन द इन्क्लाइन. परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन तुम्ही नॉर्मल रिएक्शन n1 ला 2g कॉस थीटाने बॅलन्स करा, त्यात काय अडचण नाही. इकडे काय ऍक्सलरेशन नाहीये, परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये काहीच ऍक्सलरेशन नाहीये. सो ते बॅलन्स फोर्सेस आहेत. नेट फोर्सेस इन दिस डायरेक्शन इक्वल टू नेट फोर्सेस इन दिस डायरेक्शन करा, हे बॅलन्स होते. आता डाऊन द इन्क्लाइन, नेट फोर्स इन डाऊन द इन्क्लाइन, सो 2 इंटू ए, याच्या एफबीडीचा आन्सर काय येणार, 2 इंटू ए. नेट फोर्स डाऊन द इन्क्लाइन 2 इंटू ए इज इक्वल टू ऑल फोर्सेस डाऊन द इन्क्लाइन मायनस ऑल फोर्सेस अप द इन्क्लाइन. पण बाळांनो हा पण फोर्स डाऊन द इन्क्लाइनच आहे, हा पण फोर्स डाऊन द इन्क्लाइनच आहे. सो ब्रॅकेट मध्ये ऑल फोर्सेस डाऊन द इन्क्लाइन मध्ये
हा 2g साइन थिटा तर येणारच, प्लस येणार हा एफ, हे झाले ऑल फोर्सेस डाऊन द इन्क्लाइन, मायनस अप द इन्क्लाइन कोण कोण आहेत, कोणीच नाहीये. नीट समजून घ्या. ठीक आहे, आता तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे स्मॉल एफ ची, करू कॅल्क्युलेट, पण त्याआधी ए ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. काय आहे ए ची व्हॅल्यू, सर जी साइन थिटा आहे, लिहा तिथं जी साइन थिटा इज इक्वल टू 2g साइन थिटा प्लस एफ. आता 2g साइन थिटा आणि हा 2g साइन थिटा, हा 2g साइन थिटा लेफ्टला घ्या, काय होईल 2g साइन थिटा मायनस 2g साइन थिटा इक्वल्स टू एफ. आणि देअरफॉर आन्सर किती आलं, कॉन्टॅक्ट फोर्सचं 0 आलं. आता 0 आलं तर आलं, काही अडचण नाही. सीडब्ल्यू आलं तर आलं 0, त्यांचं पण 0 यायला पाहिजे. मग त्यांनी लिहिलंय आन्सर तर 0 लिहिलंय. आपण जे इथं केलेलं आहे कॅल्क्युलेट, त्यांनी फक्त ते वर्ड मध्ये लिहिलंय, लॉजिकली लिहिलंय. झालं. आता 4 kg ची एफबीडी तुम्ही ड्रॉ करा आणि त्याच्यावरनं प्रूव्ह करा की एफ इज इक्वल टू 0 न्यूटन येतोय. लिहा युअर टास्क ड्रॉ एफबीडी ऑफ 4 kg and prove again that तो जो फोर्स ऑफ कॉन्टॅक्ट येतोय तो 0 न्यूटन येतोय, त्या एफबीडी न प्रूव्ह करा की तुम्ही. 4 kg स्वतःचं वेट 4g, त्याचा 4g कॉस थिटा, 4g साइन थिटा, पण त्या 4g वरती जो एफ आहे ना बाळ, तो अप द इन्क्लाइन आहे, डाऊन द इन्क्लाइन नाहीये. त्या 4 kg वरचा जो काय फोर्स आहे तो अप द इन्क्लाइन येईल. त्या हिशोबाने तुम्ही नेट डाऊनवर्ड फोर्स लिहिताना ऑल डाऊनवर्ड मायनस ऑल अपवर्ड ते व्यवस्थित करा. Is that clear? Are the things taught in today's lecture clear to all of you? Everyone tell me. हे तुमचं टास्क असेल, हे तुमचं तुम्ही प्रूव्ह करून मला सांगा तुमचं आलं की नाही. हे तुम्ही ग्रुप वरती पोस्ट करा. पोस्ट युअर कॅल्क्युलेशन्स ऑन ग्रुप. नंतर कॅल्क्युलेशन करा टाइम जेव्हा तुम्हाला मिळेल आणि ते ग्रुप वरती ते पोस्ट करा. नुसता फोटो पोस्ट करा, पीडीएफ वगैरे काय बनवू नका त्याची. ठीक आहे, चालेल. So guys, in this lecture we will stop at this point. Remaining things we'll see in the next lecture. Okay, chalo bye bye everyone. Good day to all of you and join your next lecture. Okay, chalo bye bye. Let me end the lecture. Yes, good day. Bye.